रत्नागिरी नगर परिषदेसाठी आज निकाल अक्षरशः आता महायुतीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळत आहे। महायुतीचे सगळेच उमेदवार इथे विजयी होताना दिसत आहेत। 2-3 उमेदवार फक्त महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत। एकूणच रत्नागिरी नगर परिषद पुन्हा एकदा महायुतीच्या ताब्यात जाणार हे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। तरुण भारत संवादसाठी रत्नागिरीहून मी विभा कदम। रत्नागिरी जिल्ह्याबद्दल निकाल लागलेला तुमचं अभिनंदन। काय सांगाल रत्नागिरीच्या निकालाबद्दल, रत्नागिरी जिल्ह्याच्या निकालाबद्दल? काल देखील दुपारी मी स्टेटमेंट अशी दिली होती की आजचा निकाल हा महाविकास आघाडीचा निकाल लावणारा असेल। त्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळाले आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त आमच्या मतदारांना धन्यवाद देईन। त्यांच्या अपेक्षा नगरपालिकेच्या विकासाच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील। राज्यामध्ये भाजप 1 नंबर पक्ष आणि शिवसेना 2 नंबरचा पक्ष आहे, पाहायला मिळते कसं बघता याच्याकडे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक होती आणि यामध्ये देखील माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे जनसामान्यांचं नेतृत्व आहे हे सिद्ध झालंय। आणि तुम्ही बाकीचं ज्यावेळी आपण आकडेवारी बघतो ते युबीटी किती नंबरला गेली ते देखील आपण बघणं गरजेचं आहे। जी युबीटी आजपर्यंत 1 नंबर 2 नंबरला असायची या युबीटी 7 नंबरला आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची ताकद काय आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नागरिक भागानं दाखवून दिलेली आहे। आणि आमचा एकच स्टेट आहे गरिबांचा, तो भरत स्टेट आहे। आणि भरत शेटनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणीच करायचा नाही। दाखवून दिलं की त्यांच्या नॅपकिनचा नाद कोणी परत करायचा नाही। श्रीवर्धनमध्ये देखील आम्ही जिंकलो, महाडमध्ये देखील आम्ही जिंकलो, कर्जतमध्ये देखील आम्ही जिंकलो, सिंधुदुर्गमध्ये देखील आमचा रिझल्ट चांगला आहे। त्याच्यामुळे या कोकण पट्ट्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वंदनीय बाळासाहेबांनंतर इथल्या सगळ्या शिवसेनेचा विश्वास हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। विरोधकांवर टीका कशासाठी करायची? आम्ही चांगली कामं केली आणि आम्ही चांगली कामं करणार आहोत या भावनेनं आम्हाला विरोधकांनी निवडून दिलेलं आहे, जनतेनं निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे विरोधकांनी जी काय आमच्यावर टीका केली ती निवडणुकीची होती असं आम्ही समजतो आणि त्यांना जे काय उत्तर द्यायचं आहे ते नुसतं रत्नागिरी शहरानं नाही तर अख्ख्या जिल्ह्यानं दिलंय आणि पालकमंत्री काय करू शकतो हे अख्ख्या जिल्ह्यानं विरोधकांना दाखवून दिलं। उद्धव ठाकरे 5 नंबरवरती गेलेली पाहायला मिळते। आता ते 5 नंबरला गेले तर आम्ही काय करणार? शेवटी नेतृत्व हे सर्वसामान्यांमध्ये जावं लागतं, घरातनं बाहेर पडावं लागतं आणि शिंदेसाहेब हे घरातनं बाहेर पडले म्हणून महाराष्ट्रातला 2 नंबरचा पक्ष म्हणून शिवसेना पुन्हा एकदा पुढे आला। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आहे। जसं आपण म्हणतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो आणि खरंच त्या उत्सवामध्ये लोकांनी सहभाग घेऊन आम्हाला विजयाचा गुलाल लावलेला आहे आणि आम्ही विजयी झालेलो आहोत। आनंद झालेला आहे। महायुतीचा चांगला दणदणीत विजय झालेला आहे। आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि या रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी मला दिलेली आहे आणि नक्कीच रत्नागिरीकरांनी आम्हाला चांगल्या मताधिक्याने विजयी केलेला आहे आणि जनतेनं ज्या विश्वासानं आम्हाला निवडून दिलेला आहे नक्कीच जनतेच्या मनात जो विकास आहे तो चांगल्या प्रकारे विकास करून आम्ही नक्कीच त्यांनी दिलेलं जे मत आहे ते सार्थकी ठरवू। शिंदे साहेब यांच्या पुण्याईने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांनी मला तिकीट दिलं, जे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असे माझे राजकीय मार्गदर्शक, राज्याचे लोकप्रिय उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत साहेब, लांजराजापूरचे आमदार किंगमेकर किरण भैया सामंत यांच्याच पाठिंब्यामुळे आजचा हा विजय प्राप्त झाला। त्याचबरोबर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरीतील सर्व प्रमुख पदाधिकारी राहुल पंडित साहेब, बाबू शेठ महाब, बिपिन बंदरकर, सुदेश महेकर, बंड्याशेठ साळवी, सचिनजी वाहळकर, पटवर्धन साहेब ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि प्रभाग 5 मधील माझे सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, माझा मित्रपरिवार ज्यांनी माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि प्रभाग 5 जे माझं कुटुंब आहे ह्या कुटुंबाने मला साथ दिली, भरभरून मतदान केलं। माझ्या आईवडिलांची पुण्याई आणि आपण सर्व पत्रकार मित्रांची सहकार्यामुळेच मला आजचा हा विजय प्राप्त झाला। त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। खूप आनंदाचा क्षण आहे, खूप आज आनंद होतोय। सगळ्यात जास्त लीड मिळालेला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब
राजापूरचे आमदार किरणशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीने जे आम्हाला उमेदवार दिली आणि आज निकालच्या दिवशी मी सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व शहरातील माझे शुभेच्छुक, हितचिंतक, भैरीभाऊची कृपा आणि समस्त प्रभागातील मतराजाचे मनापासून आभार मानतो. माझा प्रभाग, माझे प्रश्न हे समजून मी असेल, वैभव असेल, आमचे सर्व सहकारी सर्वांना घेऊन ज्या ज्यावेळेला मंडळी आम्हाला आवाज देतील त्यावेळेला धावून येणार आणि सर्वांचे प्रश्न प्रामुख्याने सोडून ज्या पक्षाने मला उमेदवारी दिली आम्हाला त्या उमेदवारीला आणि ज्या मतदाराजाने आम्हाला विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा जाणार नाही याच्या आज नगरपेच्या निकालच्या दिवशी खात्री देतो आणि वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दणदणीत विजय मिळालेला आहे आणि आमचे सगळेच नगरसेवक हसून अगदी भरघोस मताने विजयी झालेले आहेत. हा जो सगळा विजय आहे आमचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, सर्व महायुतीचे नेते आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्यांनी हा खरा विजय आमच्या पदाधिकाऱ्यांचा आहे. आमचे सर्व नगरसेवक असतील कारण